मात्र काही कट्टरपंथी मुसलमानांच्या आग्रहाखातर ही फाळणी झाली। मोदीजी, माझी एक विनंती आहे आपल्याला, फाळणीमध्ये काय झालं होतं, कोण लोकांनी मागणी केली होती, कोणाचा फायदा झाला होता, ते किती वर्ष झाले मोदीजी? फाळणी होऊन किती वर्षे झालेले आहे, किती दशक गेलेले आहे। आता तुम्ही त्या मुद्द्याला पुन्हा उकळून काढत आहे। तुम्ही आणि तुमच्या सरकारमध्ये काही पुढे जाण्याचा रस्ता आहे का नाही, की पुढे आम्ही काय करणार आहे, येणाऱ्या 10, 20, 25 वर्षामध्ये आम्ही काय काय करणार आहे। तुम्ही आणि तुमच्या पक्षातले लोकांना कधी बाबर आठवतो, कभी औरंगजेब आठवतो, कभी हिजाब तुम्हाला दिसतं, कभी वक्फ तुम्हाला दिसतं। तुम्ही पुढे जा ना। जे झालं होतं ते झालं होतं। जे फाळणीच्या वेळी ज्यांना पाकिस्तानला जायचं होतं ते गेले मोदीजी। या देशाला आम्ही मान्य केले, आम्ही स्वीकारले, आम्ही या देशामध्ये राहिले, अभिमान आहे आम्हाला या देशामध्ये राहण्याचा। आता तुम्हाला पण इतक्या वर्षानंतर कशाला आपण हिस्ट्री गेली, फिनिश। आता पुढे बघा मोदीजी, की पुढे आपल्याला काय करायचं आहे। वक्फचा कायदा हा गरीब मुस्लिमांसाठी आहे, त्याचा फायदा गरीब मुस्लिमांना होणार। मात्र सर तुम्ही बोलला तरी पण बरेच आम्ही नव्हतो। खुलताबादचं नामकरण रत्नपूर करा अशी मागणी आता जोर धरू लागलेली आहे। मध्ये औरंगजेब आले होते, औरंगजेब गेले, आता खुलताबाद की रत्नपूर असा विषय आलेला आहे। त्याच्यावर तुमची भूमिका काय आहे? कारण सत्ताधारी आमदार आता चंद्रकांत खैरे म्हणाले की रत्नपूर झालंच पाहिजे, त्याबद्दल सर्वप्रथम तर मला हे सांगायचं आहे की एकदा सगळं नाव बदलूनच टाका। म्हणजे भारताचं जे नाव आहे ना, मी एक सुझाव करतो आणि तुम्ही याच्या बाबतीतही लोकांना विचारा की माझा सुझाव आहे की या देशाला मोदीस्तान नाव द्या। नरेंद्र मोदीच्या नावाने आपण या देशाचं नाव द्यावं, कारण त्यांना आपण तसंही भगवानचा दर्जा दिलेलं आहे। आणि हे जे दररोज या रस्त्याचं नाव बदलायचं आहे, या इमारतीचं बदलायचं आहे, या शहराचं बदलायचं आहे, ते वारंवार न करता आपण काहीतरी एकदा सगळं संपून टाकलं ना तर आपण काही कामाचे मुद्दे घेऊ शकतो आपण। आता हे जे मागणी आहे, तुम्ही जे म्हणता आहे की जोर धरत आहे, कोणी जोर धरत नाही आहे। जे घाणेरडी मानसिकताचे लोक आहे, ज्यांना काहीही विकासाच्या बाबतीत करायचं नाही, चांगल्या मुद्दा घ्यायचे नाही, ते असा घाणेरडी मानसिकतेचे लोक जे आहे ते आमच्या जिल्ह्यामध्ये आहे, राज्यामध्ये तर भरपूर आहे। सत्तेमध्ये तर बसलेले जे आहे ते सगळं त्याच मानसिकतेचे आहे। त्यांना काहीही शेतकऱ्यांच्या बाबतीत बोलायचं नाही, त्यांना काहीही युवकांच्या बाबतीत बोलायचं नाही, महिलांना लाडली बहीण संपलं, लाडवाड सगळं संपलेलं आहे। मग काय करायचं? तर हे शहराचं नाव, आता मी एक सुझाव दिलेला आहे। आता तुम्ही शहराचं नाव बदलत आहे, रस्त्याचं बदलत आहे, इमारतींचं बदलत आहे, रेल्वे स्टेशनचं बदलत आहे, बस स्टँडचं बदलत आहे, एअरपोर्टचं बदलत आहे, मग आपल्या बापाचाही नाव बदलून टाका। म्हणजे मला हे जेव्हा बोलतो ना मी, एक चीड निर्माण येतं की आपण कुठे, आपण जग कुठे चाललेलं आहे आणि आपण कुठे चाललेले आहे। आता रिकाम टेकडी जे आहे आपल्या जिल्ह्यातली, ते कुठेतरी जाणार क्रांती चौकला, आम्हाला हे पाहिजे, जिंदाबाद जिंदाबाद मुर्दाबाद हे करणार आहे। तर एकदा हे सगळं संपवून टाका। जे जे नाव तुम्हाला ठेवायचं आहे ते ठेवून द्या आणि आम्हाला चांगलं काम करू द्या। सर नरेंद्र मोदी आहे की तुमची करून मुस्लिमांबद्दल तुष्टीचे राजकारण जातं। म्हणजे याचं मोदीजींचं भाषण ऐकल्यानंतर आपल्याला असं वाटतं की इम्तियाज जलील, तुझा मी विकास करणार आहे, तुझा खूप विकास करणार आहे, पण ते तुझा घर विकून जे पैसे येतील ना त्याच्यातून मी तुझा विकास करणार आहे। वक्फ बोर्डाची जमीन जे आहे ते आहे मुस्लिम समाजातली आहे। म्हणजे याचा अर्थ हे आहे की तुमचीच जागा आम्ही घेणार, ते विकणार, किंवा आमचे मोठे जे जवळचे लोक आहे, जे बडे बडे उद्योगपती आहे त्यांना देणार, आणि त्या पैशातून तुम्हाला विकासच करायचं होतं तर तुम्ही आम्हाला आता हे उत्तर द्या की किती वर्षापासून आपण पंतप्रधान आहे या देशाचे, प्राईम मिनिस्टर, ऑनरेबल प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया आहे। मग काय काय विकास केला तुम्ही एकदा तरी सांगा ना आम्हाला। या सगळ्यांचा विकास तुम्ही असंच करता का की मंदिरांच्या ट्रस्टची जी जागा आहे ते घेतं, ते विकतं आणि ते हिंदू लोकांचा विकास करतं? सिखांची जे जागा आहे
जे जैन समाजाची जे जागा आहे त्यांच्या ट्रस्टची किंवा त्यांच्या बोर्डची जे जागा आहे ते आपण विकून आपण हे करतं का? त्यांचा विकास नाही करतं ना, फक्त मुस्लिमांच्या बाबतीत. आणि ठीक आहे, बेटर लेट दॅन नेव्हर. तुम्हाला कमस कम इतकं हे तर झालं मोदीजी की मुस्लिमांचा विकास करायचं आहे, पण हे आम्हाला पटत नाही की जे बिल तुम्ही आणलेले आहे ते फक्त मिसलीड करण्यासाठी मिस्चिवियस एक बिल आणलेलं आहे. फक्त मुस्लिम समाजाची जे उरलेली जे जागा आहे खऱ्या अर्थाने तुम्ही फक्त ते इम्प्लिमेंट केले असते. वक्फ बोर्डाचा जे ॲक्ट आहे, जे एक्झिस्टन्स आहे, तुम्हाला कलेक्टर मानत नाही वक्फ बोर्डाच्या डिसिजन्सच्या ट्रिब्युनलची जागाच्या बाबतीत वक्फ कलेक्टर मानत नाही आहे, म्हणून हे सगळे जागा जे गेलेली आहे ते तुमच्या सरकारच्या आणि तुमच्या अधिकाऱ्यांच्या प्रशासनाच्यामुळे हे सगळं गेलेले आहे. तुम्ही त्याचा कडेकोट अंमलबजावणी केली असती तर बहुतेक आज मुस्लिमांचा स्वतःचा विकास झाला असता. मी तर विधानसभेमध्ये एक भाषण केलं होतं की तुम्ही जे 200, 250, 300 कोटी रुपयेचं बजेट देतो मुस्लिमांना ते देण्याची आवश्यकता नाही आहे. मुस्लिम समाजाच्या जे वक्फ बोर्डाची जमीन आहे ते मुस्लिम समाजाला परत करा, वक्फ बोर्डाला परत करा. काही खैरात मुस्लिम समाज तुम्हाला देण्याची ताकद रखतं का? विरोधक या वक्फ बोर्डाचा वापर करून तुष्टीचं राजकारण करतात. तुम्हाला मान्य आहे की विरोधक वक्फ बोर्डाचा वापर आपल्या याच्यासाठी करतो की मुस्लिमांची घृणा निर्माण व्हावी? ते मला असं वाटत नाही आहे की बघा ते बिल जे आहे ते मीही आम्ही सविस्तर वाचलेलं आहे. त्याच्यामध्ये एक तुम्ही त्याचा एक क्लॉज, एक उदाहरण म्हणून हे सांगतो की समजा तुमच्याकडे खूप प्रॉपर्टी आहे आणि तुम्हाला वाटत असेल की एक मुस्लिम समाजाचं काही ट्रस्ट जे आहे चांगलं काम करत असेल आणि जे जमीन मालक जे आहे जे ते नॉन मुस्लिम आहे, त्यांना हे अधिकार आहे की माझा पैसा, माझी प्रॉपर्टी कोणाला दान करायची. ते सिखाला दान करू शकतं, ते कोणत्या जैन समाजाला ट्रस्टला देऊ शकतं, ते ख्रिश्चन समाजाला देऊ शकतं. त्यांनी या क्लॉजमध्ये असं आणलेलं आहे की नाही, तुम्ही नॉन मुस्लिम जे आहे ना ते मुस्लिम समाजाला डोनेट करू शकत नाही, कितीही चांगलं काम केलं असतं. दुसऱ्या कोणत्याही समाजाला तुम्ही देऊ शकता. म्हणजे अशा प्रकारचे एक कुठे ना कुठे या बिलमध्ये समाजामध्ये तेढ कशा निर्माण करता येईल आणि मुस्लिम समाजाला आयसोलेट कसा करता येईल त्या दृष्टिकोनातून हे बिल तयार करण्यात आलेलं आहे. ओके सर. त्या मुद्द्यावर मी जास्त बोलत नाही. जे रिकामे लोक आहे ज्यांना काही काम धंदा उरलेला नाही आहे आणि त्यांचं शिक्षणही चांगलं झालेलं नाही आहे. जेव्हा लोकप्रतिनिधी जेव्हा शिकलेला असतं ना तर त्याच्या विचारात काय असतं की मी कोणती इंडस्ट्री आणू शकतं, इन्फ्रास्ट्रक्चर आपण कशा डेव्हलप करू शकतं, IT मध्ये आपण काय करू शकतं. ज्याला याच्या बाबतीत काहीही माहीत नाही आहे, त्याला फक्त हिंदू माहीत आहे, मुस्लिम माहीत आहे, दलित माहीत आहे आणि अशा प्रकारचे मुद्दे 400 वर्षे 500 वर्षापूर्वी काय काय झालेला होता त्याला आपण माझ्यासमोर बसलं आणि त्याला आपण विचारलं की सांग आता कोण होते हे, शिवाजी महाराजांच्या बाबतीत तुला काय माहीत आहे, तर त्याला काही माहीत नाही. फक्त हे माहीत आहे की इथे एक मोठा त्यांचा स्टॅच्यू आहे जिथे आपण जाऊन त्यांना हे अर्पण करतं आणि आपल्या भाषणाची सुरुवात यांच्या नावाने सुरू करतं. याच्यापेक्षा यांना काहीही माहीत नाही आहे. म्हणजे त्यांना खऱ्या अर्थाने हे लोक माहीत असले असते, हे महापुरुष, तर अशा प्रकारचे घाणेरडी. पण काय आहे की मोदी साहेबांनी लोकांना कामच दिलेलं नाही आहे, नोकऱ्याच नाही आहे. 80 कोटी लोकांना आज खूप जबाबदारीने सांगतो, निर्मला सीतारामन देशची फायनान्स मिनिस्टरच्या बजेट स्पीचमध्ये आहे की 80 कोटी लोकांना आम्ही मुफ्त राशन देत आहे. कोण लोक आहे रे बाबा? मग कसला विकास तुम्ही करत आहे की 80 कोटी लोकांना तुम्ही मुफ्त राशन देत आहे? म्हणजे मुफ्त राशन देत आहे, मुफ्त पैसे देत आहे, लाडली बहिणाच्या नावाखाली युवकांना काही पैसे देत आहे, शेतकऱ्यांना काही देत आहे. म्हणजे कुठलाही हे जे इश्यू आहे ना त्याचा विकासाची काही संबंध नाही आहे. तर मला हे प्रश्न विचारू नका. हे अशा प्रकारचे घाणेरड्या इश्यूजवर मी कधीही माझी प्रतिक्रिया देत नाही की माझा काय हे आहे. बदला की नाही बदला हा साधा एक प्रश्न होता. बदलायचं की नाही बदलायचं तुमचा विरोध आहे. मी तर सुरुवातीला सांगितलं ना, म्हणजे ते फक्त तुम्ही खुलदाबादच्या बाबतीत का बोलतो? मी तर देशाचं नाव बोलतो ना तुम्हाला. मोदी साहेबांच्या नावाने देशाचं नाव ठेवायला पाहिजे आपण. मोदीस्थान. त्यांच्या मृत्यूनंतरही लोक हे की एक भगवान आले होते या देशामध्ये, त्या भगवानाच्या नावाने या देशाचं नाव ठेवण्यात आलेलं आहे.
मग सुरुवातीला मी तुम्हाला म्हटलं तुम्ही फक्त मला खुलदाबादच्या बाबतीत का विचारतं? मग मोदी साहेबांना तुम्ही विचारणार का की तुम्ही महाराष्ट्राच्या अहमदनगरमध्ये अहमदभाई चालत नाही, पण गुजरातच्या अहमदाबादमध्ये ते अहमदभाई चालतं तुम्हाला? हिम्मत असेल तर ते अहमदाबादचं नाव बदलून टाका. हे जे घाणेरडी वृत्तीचे जे लोक आहे, जे आज मागणी करत आहे, ज्यांचं तुमच्या म्हणण्याप्रमाणे की जोर धरत आहे या मागणीला, त्यांना सगळ्यांना सांगा तुम्ही सत्ताधारी पक्षातले लोक आहे, एक निवेदन घेऊन जा आणि सांगा की साहेब सगळं प्रथम आपण गुजरातची राजधानी अहमदाबादची आपण नाव आपण बदलणार आहे करके. आहे का हिंमत तुमच्यामध्ये? नाही करणार. तुम्हाला काय आहे एकी लोकल लेवलवर असं खेळत राहणार आहे. तर फाळणीच्या बद्दल नरेंद्र मोदी यांनी नेटवर्क रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे.